मला सांगा पोरांनो, तुम्ही आता ऐका, तुमचा मामा आणि तुमचा चुलता दोघ जण संगत जेवायला बसले, एक का होईना भजी, आई जास्त कोणाला देणार, चुलत्याला देणार का मामाला देणार? बस हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. काय करता, पोरं पण लय खतरनाक. एक पोरं कीर्तनात उठून चाललं म्हणजे बास खाली तिथं, ती पोरं खाली बसलं, पण कीर्तन संपेपर्यंत नुसतं माझ्याकडे रागानं बघाय. मला वाटलं आता हाणतंय का काय. कीर्तन संपलं, ती पोरग माझ्या जवळ आलं. ती पोरग म्हणलं महाराज मला तुमच्या पाया पडायचं आहे. म्हणले रे वा पड ना. आणि काय करायचं, ती पाया पडायला गेलं, माझ्या धोतराला शिंबूड पासून गेलं. काय करता, तेव्हापासून मी पोरांच्या मध्ये अजिबात लागत नाही. पोरग लय खतरनाक आहे, लय खतरनाक पोरं. काय करता रे, बोलायचं काम नाही पोरांचं. एक पोरा गुरुजीने सांगितलं, पप्या लिरी एकावर एक करा. ती कार्ट म्हटलं गुरुजी मी लिहिणारच नाही. गुरुजी म्हणजे मार हवाय का? ती कार्ट म्हटलं गुरुजी मला मार नको, पण एकावर एक बसल्यावर वरच्या एकाच्या वजन खालचा एक जगल कसा नेमका. काय पोरांना सांगावलं खतरनाक. मी एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो आणि एक पोरं म्हणलं महाराज चला आमच्या घरी ताक प्याला. म्हणलं चला घरी गेलो, तांब्यावर ताक पिलो. मी म्हणलं तुझी मम्मी खवळणार नाही तांब्यावर ताक कुठं गेलं म्हणून. तो म्हणला महाराज तुम्ही अजिबात काळजी करू नका, आता जे तुम्ही जे ताक पेलत ना त्या ताकामध्ये काल कुत्र्यानं तोंड घातलेलं. काय करता, मला पणाला राग पकवाजवाले महाराज. मला असा राग आला, तांब्या घेतला ना असा जोरात, लय जोरात तांब्या फुटला. मग तांब्या जागेला फुटला. मग कार्ट म्हणतोय मम्मी महाराजांनी आपला संडाचा न्याचा तांब्या पण फोडला. बोंबला काय करता. लय खतरनाक पोर आहे ते. पण एक वाक्य सांगू का, जाऊ द्या महाराज, पण तुमच्या गावातली ही पोरं आज या वयामध्ये कीर्तनामध्ये आलेली आहेत. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या यांच्या आई वडिलांसाठी वाजवा. ही मुलं मोठं झाल्याच्या नंतर डॉक्टर होतील का सांगता येत नाही, इंजिनियर होतील का सांगता येत नाही, कलेक्टर होतील का सांगता येत नाही. पण ही पोरं त्यांच्या बायकोच ऐकून ही पोरं त्यांच्या आई बापांना कधीच घराच्या बाहेर हाकलून देणार नाहीत याची गॅरंटी मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला देतोय. विठाला विठाला चला पोरानं बापाच्या पाया पडावं, ग बापानं पोराच्या पाया पडावं. पोरानं पोरानं बापाच्या पाया पडावं, सासून सुनेच्या पाया पडावं, गा सुनेनं सासूच्या पाया पडावं. महिला मंडळ मोठ्यानं बोला, सासून सुनेच्या, सासूच्या पाया पडावं. पण काय काय सासूबाई म्हणती, सुनबाई अगे ये सुनबाई, सणासुदीचं घरामध्ये भांडण करू नको ग, मी तुझ्या. महिला मंडळ सासूबाई मी तुझ्या पाया पडते. आणि कसं आहे माहितीये का, वाघाची ताकद त्याच्या जबड्यात आहे, वाघाची ताकद त्याच्या जबडात आहे, हरणाची ताकद त्याच्या पायात आहे, सापाची ताकद त्याच्या दातात आहे, पक्षाची ताकद त्याच्या पंखात आहे, आणि सासूची जिरवण्याची ताकद. पोरांनो सासूची जिरवण्याची ताकद आणि सासूबाई तुम्हाला जर असं वाटत असेल, लबाड बोलायचं ना, कीर्तन मोकळे राहिले, टेन्शन घ्यायचं नाही. सासूबाई तुम्हाला जर असं वाटत असेल तुमच्या सुनेनं तुमची चांगली जिरवली असं तुम्हाला वाटत असेल तर एकदा सर्वांनी जोरदार टाळे वाजून तुम्ही तुमच्या सुनेचा सुद्धा सन्मान. एवढी जिरवली का काय करता महाराज. पण ऐका ऐका ऐका, एक वाक्य सांगू, ऐक चाल महिला मंडळ. सुनबाई ऐक चाल का, मी तुमच्या पोरासारखा ऐक ना. ओ सुनबाई ऐक चाल का. सुनबाई एक वाक्य सांगू का, तुम्ही तुमच्या सासूबाईंची सेवा करा. तुम्ही जेवढं प्रेम तुम्ही तुमच्या आईवरती करताना तेवढंच प्रेम तुम्ही तुमच्या सासूवरती करा. बरं आता काय काय बाय म्हणतात महाराज आम्ही त्यांच्या लय सेवा मी करते, पण काय करायचं, ते आम्हाला चांगलं बोलत नाही, त्या ना बोलू द्या. बिचारीचं वय झाले, बिचारीला बीपी आहे, शुगर आहे, चालणं होत नाही, आणि वयानुसार माणसाची बुद्धी सुद्धा कमी होते, काय अडचण नाही. पण महिला मंडळ तुम्हाला सांगू का,
जरी तुमची सासू तुम्हाला बोलत असेल आणि तरी सुद्धा तुम्ही तुमच्या सासूबाईंची सेवा करचाल ना, तर दादा देव सुद्धा तुमचं कधी वाटोळ करू शकत नाही. माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा. देव सुद्धा तुमचं कधी वाटोळ करू शकत नाही. म्हणून पाया पडून सांगेन, सासूबाईची सेवा करा. आणि हो गा सासूबाई, तुम्हाला एक वाक्य सांगतो. हे झालं आता आमच्या सुनबाईचं. काय काय सासूबाई म्हणत असतील कितीतरी वर्षातनं धीर देणारा महाराज सापडला. पण सासूबाई, तुम्हाला एक वाक्य सांगतोय. सासूबाई, तुम्ही जेवढं प्रेम तुम्ही तुमच्या मुलीवरती करता, तेवढं प्रेम तुम्ही तुमच्या सुनवरती केलंच पाहिजे. आणि लय सुनं देखत लगे टोमणं हाणू ना, सुनं देखत लगे असं सोनं टोमणं हाणू नका. माझी पोरगी अशीन, माझी ठक्की अशीन, माझी पोरगी अशी. सुनबाई, सासूबाई, तुम्ही किती जरी काय पण करा, पण शेवटी तुम्हाला तुमच्या सुनच्याच मांडीवर मारायचा, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. पाया पडून सांगेन, सासू सुनोचं प्रेम मायलिकी सारखं झालं तर तुमचा ह्या सप्त्याचं 5वं वर्ष आणि पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा सफल झाल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. विठाला विठाला. चला, सासून सुनाच्या पाया पडावं का सुननं सासूच्या पाया पडावं, सुननं सासूच्या पाया पडावं, नवऱ्यानं बायकोच्या पाया पडावं का बायकोनं नवऱ्याच्या पाया पडावं. बायकोनं नवऱ्याच्या पाया पडावं. पण काय वेळेस नवरा म्हणतो, काय वेळेस नवरा म्हणतो, अगं माझ्या आई संग भांडण करू नको, माझ्या आईला बीपी हाय, शुगर आहे, कधी आई माझी देवाच्या घरी जाईल काय सांगता येत नाही बाई, मी तुझ्या पाया पडतो. पण तुमचं झालं नाही, तुम्ही कशाला काय एवढं करता, मी तुमच्या पाया पडतो. आणि कसं आहे माहितीये का, ही कसं आहे, कसं असतं सांगू का, बोलू कसं असतं, तुम्ही बोला म्हणलं तर बोलतो, आपलं काय नाही, बोलू का सांग कसं आहे ते, कसं असतं ते तसंच असतं. आता कसं ऐका, पुरुष मंडळ फक्त नावाला मालक आहेत, नाहीतर बाकी सगळा अधिकार ह्यांच्या हातात आहे, सगळा अधिकार ह्यांच्या हातात आहे. आणि तुम्हाला खरं सांगतोय, माणसानं किती पण चांगला पाक वाजवा, ऐका, माणसानं किती पण चांगला पाक वाजवा आणि घरी जाऊन बायकोला म्हणावं, आज असा पाक वाजवला ना सगळं गाव चालवून ठेवलं, त्या बायकोनं नुसताच करायचं पकवाज वादकांची बायको मध्ये थापा, म्हणजे तुम्हाला म्हणत नाही मी, म्हणजे तसं काय समजू नका. पकवाज वादकांची बायको मध्ये थापा हाणू नका. कीर्तनकाराची बायको मध्ये तुम्ही माझ्या पुढे कीर्तन करू नका, म्हणजे माझं काय झालं नाही. कीर्तनकाराची बायको मध्ये तुम्ही माझ्या पुढे कीर्तन करू नका. वकिलाची बायको मध्ये थांब र मेल्या, तुझा निकालच लावते, थांब जरा. शिक्षकाची बायको मध्ये तू मला शिकवू नको र. केस कापणाऱ्याची बायको मध्ये बाय मेल्यानं माझा केसाला गळा कापला. पेंटरची बायको म्हणते का थोबाडात गाळ रगवीन. माणसाने किती पण चांगली चाल म्हणा, घरी जाऊन बायकोला म्हणा, आज अशी चाल म्हणली ना बोलायचं काम नाही. बायको म्हणली तू गप र बाबा, तू गप, तुझी चाल मला लग्नाच्या आधीपासूनच माहित होती र, तो गप जरा. म्हणजे ह्यांच्याकडे काय बघू नका, ह्यांचं काय तसं काय नाही. काय करता सांगा बरं महाराज, पण ऐका काय करता तेवढं सांगा बरं. पण होगा आणि होगा लय अवघड झाला. आणि होगा आणि कसा एका मिनिटात सांगतो. महिला मंडळी इथं बसलेल्यापैकी अशी कुठली स्त्री आहे की ती आपल्या नवऱ्याला घाबरते, तिनं बोटवर करा बरं. कोणच घाबरत नाही. बरं असू द्या. बर पुरुष मंडळ आता बघा, पावर ऑफ तरोडा फ्रॉम नांदेड. ऐका आता, ऐका ताकद आता ऐका, नांदेडची किती ताकद आहे बघा. पुरुष मंडळ इथं बसलेल्यापैकी असा कुठला पुरुष आहे की तो आपल्या बायकोला घाबरत नाही, त्याने बोटवर काढा. 1 2 3 4 5 6 7 8. खरं आणि बाकीचे आम्ही घाबरतो म्हणा. आता बायकोला काय असतंय, बायकोला अजिबात घाबरायचं नाही. ऐका बायकोला अजिबात घाबरायचं नाही. घरी जायचं बायकोला म्हणायचं, चाकर करच्या, असं वाजनात बोलायचं. असं नाही म्हणायचं चहा करतेस का ग पिलू, असं नाही म्हणायचं. वाजन म्हणायचं चाकर करच्या. बायको म्हणजे मी नसती करत चहा, रागानं उठायचं, हाताच्या बाहेर माग सागायला चालायच्या. अजिबात कोणाला घाबरायचं नाही, कारण की तुमच्या बाजूना
मी अजिबात घाबरायचं नाही. सासू सासरे मेवणा म्हणतील काय काय म्हणतील याचा विचार करायचा नाही. रागानं उठायचं, दारापाशी जायचं, चप्पल घ्यायची, अशी चप्पल घ्यायची बायको, असं रागानं बघायचं, अशी चप्पल घ्यायची, अशी घ्यायची आणि ती चप्पल पायात टाकायची, पायात घालायची आणि हॉटेलवर जाऊन चहा पिऊन यायचं. कारण की बायकोला मारण्याची ताकद आपली आत. आणि जरा मोठ्याने हसा. जी माणसं मोठ्याने हसतात ती आतून बाहेर निर्मळ असतात, आणि जी माणसं गालातल्या गालात असतात ती पिवळातल्या गाठीच्या असतात. काय काय लोक हसत नाही ती म्हणून त्यांना हसायचं इंजेक्शन द्यावं लागतं, आणि त्या पोरं ती माणूस कीर्तनामध्ये आणून बसवलं आणि एखादा विनोद झाला ती हसत नाही, नुसतं कणतंय. हस ना बाबा, काय करता. काय काय माणसं हसत पण नाही ती, बोलत पण नाही ती, नुसती अशी. तुम्हाला वाटलं मी काय गेलो का? हसलं पाहिजे, लक्षात आलं तुम्हाला बोललं. आता ऐका. हा चला चला या या विषय विषय विषय. हा आपलं काय चालू होतं आता? कीर्तन म्हणू नका. काय चालू होतं? तू अजून चापशी आहे का बाया? अगोदर कुठं होतो? हा ती जरा लयच माग गेलो. आपला विषय चालू होता कुणी कुणाच्या पाया पडा. आलं लक्षात तुम्हाला बोलणं आलं काय? बरोबर आहे ना? हा मग आता ऐका. बायकोनं नवऱ्याच्या पाया पडावं. आता ऐका. पत्नीनं पतीच्या पाया पडावं, सुननं सासूच्या पाया पडावं. तसं आपण तुकाराम महाराजांच्या पाया पडावं. पण काहो तुकोबारे तुम्ही आमच्या पाया पडता आणि तुकोबारे आम्हाला सांगता करे टाळी बोला मुखी नाम. तुकोबारे तुम्ही आम्हाला नाम घ्यायला सांगता. मग काहो तुकोबार आहे चालते. तुकोबारे हाताने आम्ही टाळी वाजवतो, मुखातून त्या देवाचं नाव घेतो, पण कुठल्या देवाचं नाव घेऊ? तुकोबार आहे. तुकोबार आहे अभंगाच्या दुसऱ्याच्या सांग. रखुमाई वाह वाह क्या बात आहे. आजचं कीर्तन करत असताना मला वाटत नाही की मी तोरड्यामध्ये कीर्तन करतोय, तर आजचं कीर्तन करत असताना असं वाटतंय की पांडुरंगाच्या रावळातच कीर्तन चालू आहे का एवढा आनंद आज या ठिकाणी होते बघा, लक्षात ठेवा. वा वा वा. आणि तुमच्या गावातल्या श्रोत्याचं वर्णन एका वाक्यात करू का मी? एका वाक्यात करू का? तरोड्याचा श्रोता म्हणजे खळखळीत वाजणारं नाणं. आलं लक्षात तुम्हाला बोलणं. सुंदर नियोजन केले. महाराज म्हणतात झालं आपल्याला एक 10-15 मिनिटांमध्ये आपल्याला थांबायचं आहे. महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल का म्हणावं याचं एकच कारण दादा सज्जनाओ, विठ्ठल तुम्ही नामस्मरण जर केलं ना
तर विठ्ठल असा शब्द आहे. एकदा विठ्ठल म्हणलं तर तिन्ही देवतांचं नामस्मरण एका क्षणामध्ये होतं विठ्ठल म्हणल्याच्या नंतर. आता ऐका, वि म्हणजे विधाता म्हणजे ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ म्हणजे कोण कोण महादेव, आणि ल म्हणजे लक्ष्मीपती म्हणजे कोण विष्णू भगवंत. ब्रह्मा विष्णू महादेव ह्या तिन्ही देवतांचं एकत्रित शब्द म्हणजे विठ्ठल. लक्षात आलं तुम्हाला बोलणं. म्हणून महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. अरे दादा नामस्मरण का घेतलं पाहिजे? महाराज म्हणतात ना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी किंवा सोपं प्रमाण काय नाम संकीर्तन साधन पे सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. किंवा महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी. किंवा महाराज म्हणतात तुटो हे मस्तक तुटो हे शरीर आणि नामाचा गड गजर सोडू नये. किंवा महाराज म्हणतात तुकोबाराय म्हणतात नाशिवंत देह झाला तरी भंग आणि तरी कीर्तन रंग सोडू नये. अहो नामाचा महिमाच एवढा आहे महाराज. ऐका, अहो देवाचं नाव साधं बघा, राम नामाच्यात किती ताकद आहे. विष्णूची 1000 नाव आणि एक राम नाम सारखंच आहे. महाराज म्हणतात ना राम रमोती रमे रामे मनोरमे सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने. पण पाया पडून एकच वाक्य सांगतोय, परमार्थामध्ये आलाय. नाम घ्यायला कधी सुद्धा आळस करायचा, हातानं टाळी वाजवायला कधी सुद्धा आळस करायचा, मुखातून त्या देवाचं नाम घेण्यासाठी कधी सुद्धा आळस करायचा. आणि माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? आळस. मी नाही म्हणून शास्त्रकार म्हणतात आलस्य मी मनुष्यानाम शरीर रास्तो महान रिपू नास्तद्य बंधू कृत्वायम नाव सिद्धती. म्हणजे जगामध्ये माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कुठला असेल तर तो म्हणजे आळस आहे. आणि सगळ्यात भारी मित्र कुठला असेल तर तो म्हणजे कष्ट करणे. पण पाय पडून सांगेन आळस करू नका. आणि अजून एक वाक्य सांगतोय दादा, देवाचं नामस्मरण कराच पण मोठ्या माणसाची सेवा सुद्धा करा. तुका म्हणे सेवा केली पावे. लक्षात. अहो त्या देवाचं मोठ्या माणसांची सेवा करा. याचं कारण सांगू का दादा? शास्त्रकार म्हणतात काय? शास्त्रकार म्हणतात तुम्ही जर मोठ्या माणसाची सेवा केली ना तर तुम्हाला काय मिळेल? शास्त्रकार म्हणतात आयुर विद्या यशो बल. म्हणजे तुम्ही मोठ्या माणसांची तुम्ही सेवा केली तर तुम्हाला आयुष्य मिळणार, यश मिळणार, बळ मिळणार. म्हणून मोठ्या माणसाचा आदर आपण केला पाहिजे. आणि पोरानो प्रत्येक वाक्याला एक वाक्य सांगेन, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे. याचं कारण तुकोबाराय म्हणतात ना तुका म्हणे माय बापे आणि अवघी देवाचीच रूपे. अरे लक्षात, एक गोष्ट आई वडिलांची सेवा करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे दादा मुखातून दादा त्याने देवाचं नामस्मरण करा. आणि देवाचं नामस्मरण नुसतं करायचं का? नाही नाही, प्रेमाने करा. महाराज म्हणतात ना आवडीने भावे हरी नाम घेसी आणि तुझी चिंता त्यासी सर्व आहे. म्हणजे आवडीनं काय करा, त्या देवाचं काय करा. ओ पाठीमागे बोला, आवडीनं काय करा, काय करा आवडीनं त्या देवाचं नामस्मरण करा आणि त्या नामामध्ये रंगून जावा. महाराज म्हणतात ना रंगी रंगी रे श्रीरंगे आणि काय भुललासी पतंगे. अरे कशाला मोहमायेमध्ये अडकलाय, कशाला संसारामध्ये अडकलाय, संसार दुःखाचा आहे. अरे शरीर कसं आहे? नाशिवंत आहे. महाराज म्हणतात ह्याच्यावरती प्रेम करू नका, देवावरती प्रेम करा. नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. किंवा देह हे काळाचे धन कुबेराचे आणि येते मनुष्याचे काय. तुम्हाला सांगू का, संत तुळशीदासजी नावाचे एक संत होते. नाव काय त्यांचं? तुळशीदासजी. तुळशीदास नावाचे संत होते. तर तुळशीदासजींचं त्यांच्या पत्नीवरती एवढं प्रेम होतं. पण तुळशीदासजीच्या पत्नीने काय सांगितलं तुम्हाला माहित आहे का? तुळशीदासजींची पत्नी म्हणली अहो मालक तुम्ही एवढं माझ्यावरती प्रेम करताय, मालक ह्या नाशवंत शरीरावरती काय प्रेम करताय? तुम्हाला प्रेम जर करायचं असेल ना तर जगाच्या बाप पांडुरंगावरती प्रेम करा. एकच वाक्य तुळशीदासजींच्या पत्नी म्हणाल्या तर तुळशीदासजी संत ठरले. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून महिला मंडळ तुम्ही पण जरा तुमच्या तुळशीदासजींना जरा सांगा. बघा इकडे तुमचं सगळं तुळशीदासजीच इकडे बसून येतं, जरा सांगा. आणि हो का कसं आहे, कीर्तनकारानं सांगण्यापेक्षा बायकोनं सांगितलेलं वजन पडतं का नाही तेवढं सांगा. बरं सांगितलं पाहिजे हो, बायकोनं सांगितलं पाहिजे नवऱ्याला. अहो जरा पंढरपूरच्या वारीनं जाऊन येऊया, आपण आपल्या बायकोचं ऐकणं आपलं काम आहे. तुमची बायको म्हणत असेल जरा देवाचं नामस्मरण करा, आपण आपल्या बायकोचं ऐकणं आपलं
मोठ्यानं बोला की काम आहे का, त्या काय जीएसटी भरायचं आहे का? तुमची बायको म्हणते असेल हो तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा, आपण आपल्या बायकोचं ऐक ना, आपलं काम आहे. तुमची बायको म्हणत असेल तुम्ही तुमच्या आई बापांना घरातून बाहेर हाकलून द्या, तर हे आपण आपल्या बायकोचं ऐक ना, आपलं कोण म्हणलं काम आहे? त्याला जवळ बोलावा, जरा सत्कार करू द्या. काय करता म्हणून पाया पडून सांगेन सेवा करा, आई वडिलांची सेवा करा, आणि सासू सासऱ्यांची सेवा करा, आणि मुखातून त्या देवाचं नामस्मरण घ्या, नाम घ्या. पण दादा मुखातून त्या देवाचं नाम घेतलं पाहिजे. चालतंय तुकोबार आहे आम्ही विठ्ठल म्हणू, पण कधी म्हणू? एकदा म्हणू. महाराज म्हणतात एकदा नाही, मग विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही. एकदा का नाही, वेळोवेळा का म्हणा? याचं एकच कारण, माणसाजवळ वेळ नाही. दादा कालचा दिवस आज येणार नाही, आजचा दिवस उद्या येणार नाही, उद्याचा दिवस परवा दिवशी येणार नाही. जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत परमार्थ करा. अरे दादा कुठला माणूस कधी मरू शकतो काय सांगता येते का? महाराज म्हणतात ना, क्षण भंगुर नाही भरोसा, आणि वारे सावध सोडा माया आशा. विठ्ठल विठ्ठल जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत नामस्मरण करा, आणि मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणा. एकदा म्हणा का नाही, वेळोवेळा म्हणा. का म्हणा? याचं कारण, माणसाजवळ काय वेळ, माझ्याजवळ पण सध्या काय वेळ नाही. कुठला माणूस कधी मरू शकतो काय सांगता येत नाही, पण मरू मात्र कोणाला वाटतं का? कुणाला मरू वाटत नाही. समजा देवाला माझं कीर्तन आवडलं, आवडणार तुम्ही काय? मला कळ, मी काय पाकिस्तानवरून आलो का काय हे पण मला काय समजेल ना. समजा देवाला माझं कीर्तन आवडलं, आणि देवाने इथं विमान पाठवलं, आणि देव म्हणाला मला संस्कार महाराजांचं कीर्तन फार आवडलंय. काय चाली, काय गायक, काय वादक, काय नियोजन, काय आयोजन, एकदम ओके मध्ये आहे असा देव म्हणाला. आणि मी तुमच्यावरती प्रसन्न झालोय, आणि त्याच्यामुळे मी इथं विमान लँड केलंय. कुणाला वैकुंठाला जायचं आहे त्यांनी फक्त विमानामध्ये बसा. तुमचं पाप पुण्य किती बघितलं जाणार नाही. फक्त विमानामध्ये बसा, तुम्ही डायरेक्ट वैकुंठाला. शेजाऱ्याची शपथ घेऊन सांगायचं कोण विमानामध्ये बसणार? हो पकवाजवाले महाराज विमानामध्ये बसाल का? महाराज तुम्ही विमानामध्ये डायरेक्ट वैकुंठ? नाही नको, राहू द्या तुम्ही नको. आपलं विनकरी बाबा कसं आहे तुमचं? नाही राहू द्या, तुम्ही पण राहू द्या. महाराज तुम्ही बसणार का विमानामध्ये? तुम्ही पण नाही, मी पण नाही बसणार. मी म्हणणार मला अजून लय कीर्तन करायचे, जरा कुणाला बरं वाटतंय. पण माणूस मेल्याशिवाय राहत नाही. म्हणजे कसं, बाटली घेतली टोपण फुकट, मोबाईल घेतला चार्जर फुकट, पकवास घेतला गट्ट्या फुकट, विना घेतला तारा फुकट, शर्ट घेतला गुंड्या फुकट, लग्न केलं बायको फुकट, आणि तसं जन्म घेतला मृत्यू फुकट आहे.
मरावं लागणार. आपला जन्म झाला खाटावर, लग्न झालं पाटावर आणि मेल्यानंतर दहावा होणार नदीच्या काठावर. हा, जो जन्माला आला त्याला मरावं लागणार. कारगाडी राहणार आहे, कारगाडीचा मालक जाणार आहे. ट्रॅक्टर राहणार आहे, ट्रॅक्टर ड्रायव्हर जाणार आहे. शाळा राहणार, गुरुजी जाणार. टाळ राहणार, टाळकरी जाणार. कॅमेरा राहणार, शूटिंग काढणारे महाराज जाणार. साऊंड सिस्टीम राहणार, सिस्टीमवाले जाणार. पकवाज राहणार, पकवाज वाजवणारे महाराज जाणार. विना राहणार, विनकरी जाणार. अभंग राहणार, कीर्तनकार कशाला म्हणते ती जाणार. जो जन्माला आला त्याला मारावं लागतं, पण मरू मात्र कोणाला वाटत नाही. देव कुणाला आवडतो त्यांनी बोटवर करा बरं एकदा. तुम्हाला देव कळतो का? देव 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 अहो करा की बोटवर. हा, सगळ्यांना देव आवडतो. महिला मंडळ तुम्हाला देव आवडत नाही का? पाठीमाग आवडतो ना, घ्या हात खाली. आता इथं बसलेल्यापैकी कुणाला असं वाटतं की देव आपल्या घरी यावा, त्यांनी बोटवर करा बरं. वा असू दे असू दे, घ्या 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 हात खाली. आता इथं बसलेल्यापैकी कुणाला असं वाटतं की आपण देवाच्या घरी जावं, त्यांनी बोटवर करा बरं. मावशी देवाच्या घरी म्हणजे पंढरपूरला नवं डागात. पण मात्र कोणाला वाटत नाही. म्हणून तर पण शरीर कसा आहे नाशिवंत, म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा. हा सुख सोळा स्वर्गी नाही. वेळ आहे तोपर्यंत परमार्थ करा. अरे दादा झाले माझं कीर्तन, एक दृष्टांत ऐकायचं आणि आपल्याला कीर्तन थांबवायचं आहे.